जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना मात्र प्रशासन देखील या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो तर आज सकाळपासूनच युद्ध पातळीवर प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शिक्षक असतील, प्रत्येक बूथवर ज्या ठिकाणी मतदान या ठिकाणी प्रक्रिया पार पडेल त्यासाठी या ठिकाणी उद्याची तयारी आजच करताना दिसून येत आहे। आपल्या या समोर दिसते की बॅलेट पेपर जे असेल, ईव्हीएम मशीन असेल किंवा मतदानासाठी लागणारे संपूर्ण साहित्य या ठिकाणी जमा करून प्रत्येक बूथवरती या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडेल अशा ठिकाणी नेण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। आपण या ठिकाणी बघतोय विविध स्टॉलच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी आपल्या जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येकाला जबाबदारी वाटण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। नशिराबाद येथील मुख्य अधिकारी या ठिकाणी आपल्या सोबत आहे। सर, काय सांगाल, कशा पद्धतीचं या ठिकाणी प्रशासनाचं काम सुरू आहे, नेमकं काय प्रक्रिया या ठिकाणी पार पडते? उद्या 2 डिसेंबर रोजी नशिराबाद नगर परिषदेसाठी मतदान होत आहे। उद्या मतदान सकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे। त्यापूर्वी आजच सर्व मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व इतर साहित्याचे वाटप करणे सुरू आहे। एकूण 32 मतदान केंद्रावरती सर्व कर्मचारी आज संध्याकाळपर्यंत सर्व साहित्यासह पोहोचतील। आपण बघतोय तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने उद्याच्या या ठिकाणी संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी मात्र जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकेवरती होणाऱ्या या मतदानाचा संपूर्ण मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडेल आणि नेमका 3 तारखेला कोणत्या पक्षाचा झेंडा या 18 नगरपालिकेवर लीड देतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता तरी या ठिकाणी युद्ध पातळीवर प्रशासनाच्या वतीने उद्या मतदानाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडावी यासाठीचं नियोजन, काटेकोर नियोजन या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।